कल्याणमध्ये 9 वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य घडलेलं आहे। कराटे शिकवणाऱ्या प्रशिक्षकानं अश्लील कृत्य केल्याचा प्रकार पोलिसांनी गिरीश वाघमारे या कराटे प्रशिक्षकाला अटक केली आहे। भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये 60 वर्षाच्या वृद्ध महिलेचा विनयभंग, कंत्राटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। रात्री वृद्ध महिला रुग्णालयाच्या व्हरांड्यामध्ये उभी होती, त्यावेळेला आरोपीने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे केले। आरोपीनं महिलेचा पाठलाग देखील केलाय। नसरापूरच्या घटनेचा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये देखील निषेध। शहरामध्ये विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांकडून जागोजागी निषेधाचे बॅनर्स। नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा द्या, चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे, बॅनरवरती मजकूर। नागपूरमध्ये 26 वर्षाच्या विवाहित महिलेचं सावत्र मुलांना लैंगिक शोषण केलंय। आरोपीने जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा पीडितेचा दावा। अत्याचाराची माहिती पतीला दिल्यानंतर त्यांनी देखील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार आहे। आरोपीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून शोधही सुरू आहे। जालन्याच्या वालसांगवी या गावामध्ये तरुणीवरच्या अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी मूक मोर्चा काढला। हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, आंदोलकांची मागणी। गावामधल्या शेकडो नागरिक मोर्चामध्ये सहभागी। यवतमाळ शहरामध्ये 2 बेकायदेशीर देशी पिस्तुलासह 4 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली। सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले। 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। सोलापूरमध्ये मोहोळ ते वळसंग या 742 कोटी रुपयांच्या महामार्गावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद। प्रणिती शिंदे डीपीसीच्या निधीसाठी उपोषण करतात आणि 700-800 कोटींचा निधी आणल्याचा दिंडोरा पिटवतात। अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची टीका। मी पोस्ट केल्यानंतर प्रणिती शिंदेने कळलं, कुठून माहिती नव्हतं आणि प्रणिती शिंदेंनी डीपीआरची काम प्रोसेस पुढे गेल्यावर डीपीआरची वर्क ऑर्डर निघाल्यावर त्यांना कुठून तर कोणकोण लागली की हे काम होणार आहे। तुम्ही बघितलं तर डेट तुमच्या लक्षात येईल की डीपीआरच्या वर्क ऑर्डर झाल्यानंतर प्रणिती शिंदेचं निवेदन सरकारी साहेबांनी दिलं आहे। त्यामुळं श्रेयवादासाठी प्रणिती शिंदे धडपडत आहेत, आम्ही बिलकुल नाही। माननीय आमदार बापू असतील, मी असतील, आम्ही दोघांनाही हा प्रश्न लावून धरला, वारंवार विनंती केली आणि आमच्या मागणीला यश आलं। सिंधुदुर्गामध्ये शहर विकास आघाडीच्या माध्यमातून कणकवली शहराचे नगराध्यक्ष संदेश पारकर हे लवकरच शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। कणकवलीसह जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सत्तेत असणं गरजेचं असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। धोरणात्मक जे निर्णय आहेत या निर्णयावर त्या ठिकाणी सत्तेची गरज त्या ठिकाणी लागते, तरच कुठेतरी जनतेवरचा अन्याय जो आहे तो अन्याय त्या ठिकाणी दूर होणार आहे। आणि म्हणून माझा प्रयत्न हा राहणार आहे की माझ्या ताकदीनं, माझ्या ताकदीवर जेवढं काम करता येईल तेवढं मी तो न्याय मी तर देणारच आहे। पण जर त्याला जर सत्तेची जर त्या ठिकाणी ताकद मिळाली तर हे प्रश्न तातडीनं त्या ठिकाणी निकाली लावू। याबाबत अनेक नेत्यांशी त्या ठिकाणी माझी चर्चा सुरू आहे आणि याबाबत काय निर्णय करायचा हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरात लवकर याबाबतची भूमिका मी त्या ठिकाणी स्पष्ट करेन। पायदुरीमधल्या डेकोडिया कुटुंबांच्या घरामध्ये उंदीर मारण्याचं औषध सापडले। उंदीर मारण्याच्या 2 वड्या आणि स्प्रे देखील घरामधून जप्त करण्यात आले, तर वड्यांचं पाकिट सीलबंद अवस्थेमध्ये असून स्प्रेचा वापर झाल्याचं समोर आलंय। विरारमधल्या बहुप्रतीक्षित दारंगी उड्डाणपूल आजपासून नागरिकांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन। 6 वर्षांपासून उड्डाणपुलाचं काम रखडलं होतं। ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये नालेसफाई अर्धवट असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। ठाकरे सेनेचे महानगर संघटक महेश कदम यांचं नाल्यामध्ये उतरून अनोखं आंदोलन। नाशिक महानगरपालिकेच्या सिटी लिंक बस चालकाला रिक्षा चालकानं मारहाण केली आहे। या घटनेच्या निषेधार्थ नाशिक रोड डेपोच्या सिटी लिंक कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन। रिक्षा चालकावरती कारवाईची देखील मागणी। यवतमाळ शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमच्या कामामुळे नागरिकांची मोठी कसरत होती आहे। पाईपलाईन बुजवल्यानंतर रस्ता पूर्णपणे तयार न केल्यामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाले। शासनाच्या अध्यादेशाची होळी। महाविकास आघाडीच्या नेत्यांचा शेतकऱ्यांना पाठिंबा। भविष्यामध्ये संघर्ष तीव्र होण्याची देखील शक्यता।
मालेगाव महानगरपालिकेकडून शहरामध्ये मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली। पावसाळ्यामध्ये शहरात पाणी साचू नये यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना। प्रत्येक प्रभागासाठी 25 कर्मचारी, 5 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध। मुंबई महानगरपालिकेमधील प्रमुख रुग्णालयामध्ये हाऊसकीपिंग टेंडरमध्ये घोटाळा, तब्बल 45 कोटी रुपयांचा घोटाळा। भाजप आमदार मिहिर कोटेचा यांचं महापालिका आयुक्तांना पत्र। त्याला काही क्लिनिंग मटेरियल लागणार नाही, तर मग काय जादूची छडी फिरवून तो सर्व साफसफाई ठेवणार आहे का? हे सर्व लूट आहे। ही लूट बंद झाली पाहिजे आणि या लूटामध्ये जे अधिकारी संलग्न आहेत त्यांच्यावरतीही चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी केलेली आहे। टीसीएसच्या प्रकरणामधील महिला आरोपी निदा खान 2 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती आहे। ताब्यात घेतल्याच्या नंतर निदा खानची प्रेग्नन्सी टेस्ट देखील करण्यात आली। टीसीएसच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात, शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। सगळे प्रकार या एमआयएमच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे एमआयएमचा हात होता, एमआयएमने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। निदा खान संभाजीनगरमध्ये कशी काय लपून बसली, कोणाच्या आशीर्वादानं निदा खान संभाजीनगरमध्ये राहत होती, या सगळ्याची एसआयटी चौकशी करा, संजय शिरसाट यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असतात। आरोप केले तरीही लगेच तुम्ही दोषी होत नाही। निदा खानच्या संदर्भात आरोपांच्या नंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया, तर निदा खान दहशतवादी नाही, निदा खानची इम्तियाज जलील यांच्याकडून पाठराखण। इम्तियाज जलील यांनी निदा खानला समर्थन दिलं होतं, पोलिसांनी याचा तपास करावा, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। तर निदा खान संभाजीनगरमध्ये सापडणं हे नगरसेवकाचं पाठबळ असल्याचा देखील पडळकरांचा आरोप। काल संभाजीनगरमध्ये ती सापडणं, नगरसेवकाचा तिला पाठबळ असणं, तर या सगळ्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांचा मुख्य रोल असणार आहे आणि त्याचा तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी आमची नाशिक पोलिसांच्याकडे आहे। निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव परिसरामधल्या कैसर कॉलनीमधल्या एका घरामध्ये राहत होती। कुटुंबियांसह निदा खान घरामध्ये लपून बसली होती। गेल्या 20 दिवसांपासून ती फरार आहे। कोर्टानं तिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील फेटाळला। नाशिक रोड पोलिसांकडून निदा खानची प्राथमिक चौकशी, पोलिसांनी तिच्याकडून 2 स्मार्टफोनसह काही महत्त्वाचे तांत्रिक पुरावे देखील जप्त केले। मोबाईलमधून तपास करण्यासाठी महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे। पंढरपूरमधल्या मनोहर भोसले याच्या अडचणी आता वाढणार आहेत। घोटी इथल्या आश्रमासाठी चोरीची वीज वापरल्याचं समोर आलंय। वीज वितरण विभागानं कारवाई करत वीज पुरवठा खंडित केला। दंडासह 28 लाखांच्या वीज बिलाच्या वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली। पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल झालाय। तळकोकणामध्ये पुन्हा एकदा ओमकार हत्तीचा धुमाकूळ, सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडीमध्ये भालावल गावामध्ये हत्तीनं वाहनांची तोडफोड केली आहे। ओमकार हत्तीच्या वावरामुळे भालावल परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। रत्नागिरी शहरामध्ये गवा आणि रेड्यांची दहशत, भाटेसागरी महामार्गावरती गवा आणि रेड्याचं दर्शन होत आहे। गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। तुळजापूरमधल्या तुळजाभवानी मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण हटावची मोहीम सध्या सुरू आहे आणि भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर संस्थान आणि नगर परिषदेची संयुक्त कारवाई। शहरामधल्या प्रमुख मार्ग हे अतिक्रमण मुक्त केले जात आहेत। रायगडमध्ये जलजीवन योजनांचा बोजवारा, गावं पाण्याने तहानलेलीच आहेत। पाझर तलाव देखील आटून गेले आहेत। पाण्याची टाकी पूर्ण आहे, मात्र अर्धवट स्थितीमध्ये असलेल्या योजनेमुळे ऐन उन्हाळ्यामध्ये गावकऱ्यांची तारांबळ। हिंगोली जिल्ह्यामधल्या भोसी गावामध्ये भीषण पाण्याची टंचाई, पाणी घेण्यासाठी विहिरींवरती महिलांची गर्दी होतीये।
जलजीवन योजनेसाठी 1.5 कोटी रुपये खर्चूनही पाणीच मिळत नाहीये. हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना संघर्ष करावा लागतोय. वाशिमच्या ग्रामीण भागामध्ये देखील पाण्याची टंचाई आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या खडकी लघु प्रकल्प कोरडा पडलाय. उन्हामुळे परिसरामधलं पाण्याची पातळी खालावली, त्यामुळे लघु प्रकल्प कोरडा. नाशिक जिल्ह्यामधल्या येवला लासलगाव परिसरामध्ये उन्हाळी कांदा काढणीला वेग, मात्र मजुरांचा मोठा तुटवडा. मजूर उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्याच्या कुटुंबामधील महिला आणि ज्येष्ठ नागरिक सोबतच लहान मुलांचा देखील काढणीच्या कामामध्ये सहभाग. बुलढाण्यामध्ये आखाती युद्ध, वाढतं तापमान आणि अवकाळी पावसाचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे पश्चिम विदर्भामधील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. परभणीमध्ये गोदावरी नदीपात्रामधून ठेकेदाराकडून बेसुमार वाळूचं उत्खनन. जिल्हाधिकाऱ्याच्या 11 ठेकेदारांना नोटिसा, मात्र जिल्हाधिकाऱ्याच्या नोटिसांना ठेकेदार जुमानायला तयार नाहीत. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यामधल्या मुंडीपार पुतळी या मार्गावरती अस्वलाचं दर्शन झालंय. रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी हा व्हिडिओ चित्रित केला. जंगलामध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी जाणाऱ्या मजुरांनी सतर्क राहण्याचं वनविभागाचं आवाहन. यवतमाळच्या वणी तालुक्यामधल्या पळसोनी इथे बनावट बीटी बियाण्यांचं पाकिट जप्त करण्यात आलं. एकाला अटक झाली आहे. कृषी विभागानं ही कारवाई केली. शासनाने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री सुरू होती. मनमाड, धुळे, इंदूर रेल्वे मार्गावरच्या शेतकऱ्यांना 2013च्या कायद्यानुसार मोबदला. महसूल मंत्र्यांचा निर्णय. पहिल्या टप्प्यामधील बोरविहीर, नरडाणा या कामासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जाणार आहे. रेल्वे मार्गाचं काम अधिक वेगानं सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा. साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यामधल्या पळशी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर गैरहजर आहेत. रुग्णांवरची तात्काळ बसण्याची वेळ आली आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची देखील रुग्णांची मागणी आहे. पुण्यामधील प्रसिद्ध मराठी उद्योजक रवी पंडित हे काळाच्या पडद्याआड. KPIT टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष रवी पंडित यांचं निधन झालंय. वयाच्या 75व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पश्चिम बंगाल विधानसभेमध्ये विजय मिळवल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं अभिनंदन केल्याच्या बातम्या खोट्या आहेत. खासदार संजय राऊतांचा दावा. उद्या ग्रामपंचायत जिंकल्याच्या नंतर देखील मोदींचं अभिनंदन करतील का? संजय राऊत यांचा सवाल. डोनाल्ड ट्रम्पने म्हणे मोदींचं अभिनंदन केलं आहे पश्चिम बंगाल जिंकल्याबद्दल. आणि त्यासाठी डोनाल्ड ट्रम्पला एवढे कष्ट का घ्यायची गरज? मुळात ती बातमी भारतीय जनता पक्षानं खोटी बातमी पसरवली की डोनाल्ड ट्रम्पने अभिनंदन केलं. कशा करता? आणि भारतामधल्या ग्रामपंचायत निवडणुका, जिल्हा परिषद निवडणुका, बरं, आणि महानगरपालिका निवडणुकात मोदी जिंकले म्हणून तिथून अभिनंदन करताय. काय खेळ चाललाय? काय गंमत चालली आहे सगळी? तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्वात मोठ्या पक्षाला निमंत्रण दिलं पाहिजे. खासदार संजय राऊत यांचं मत. राज्यपाल आर्लेकर यांनी 108 जागा जिंकणाऱ्या TVK पक्षाला निमंत्रण द्यावं. तमिळनाडूमध्ये लोकभावनेचा कायम अपमान केला जात असल्याचा राऊतांचा आरोप आहे. 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे. बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडासुद्धा पार करता आलेला नाही. आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे. पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ संपताच राज्यपालांकडून संपूर्ण मंत्रिमंडळ विसर्जित. त्यामुळे ममता बॅनर्जी आता मुख्यमंत्री राहिलेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्याच्या नंतर ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देणार नाही अशी भूमिका घेतली होती. तुरुंगामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या प्रेमामध्ये अडकली पोलीस अधिकारी. मध्य प्रदेशामधल्या सतना सेंट्रल जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या धर्मेंद्र सोबत महिला पोलीस अधिकाऱ्याने लग्न केलंय. सतना सेंट्रल जेलच्या सहाय्यक अधीक्षक फिरोज खातून यांनी लग्न केलं. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामधला तणाव कमी करण्याच्या दिशेनं महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत. पुढच्या आठवड्यामध्ये दोन्ही देशांचे प्रतिनिधी अमेरिकेमधल्या वॉशिंग्टन DC इथे नव्याने चर्चेसाठी भेटणार आहेत. 14 आणि 15 मे रोजी या चर्चा होण्याची शक्यता आहे. इराणच्या वृत्तसंस्थेनं गुरुवारी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधील MSC फ्रान्सिस्का आणि आणखी एका जहाजाचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला. या दोन्ही जहाजांवरती 22 एप्रिलला इराणच्या निमलष्करी रिव्होल्युशनरी गार्ड्सनी हल्ला देखील केला होता आणि त्या दोन्ही जहाजांना इराणी सागरी हद्दीमध्ये आणण्यातही आलं होतं.
संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या माहितीनुसार हॉर्मुझच्या सामुद्रधुनी हजारो जहाजं ही अडकून अद्यापही पडलेली आहेत आणि अंदाजे 1,500 जहाजं आणि 20,000 कर्मचारी या ठिकाणी अडकून पडल्यात. आयएमओचे महासचिव आर्सेनियो डोमिंगेज यांनी पनामामध्ये एक जी परिषद झाली या परिषदेमध्ये या संदर्भातली माहिती दिली आहे. रशियानं एका रात्रीमध्ये युक्रेनचे तब्बल 347 ड्रोन पाडलेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं हा दावा केलाय. ड्रोन मॉस्कोसह 20हून अधिक रशियन भागांवरती पडणार होते. ड्रोन नष्ट केल्यामुळे काही भागांचं नुकसान देखील झालेलं आहे.